शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि आपल्याला ज्ञान प्राप्त होते, त्याच्यातून सुद्धा ज्ञान प्राप्त होते. आपली वाचा, आपलं आपण जे कर्तव्य करतो, काम करतो, त्याच्यातून हे सगळं त्याच्यातून आपल्याला प्राप्त होते. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात मोठी गोष्ट एक आहे संस्कार. कसे ठेवायला संस्कारामध्ये आपण काय शिकतो, आपल्याला मोठं व्हायचं आहे आणि आपल्याला कामधंदा पण करायचा आहे, आपल्याला उपजीविका पण करायची आहे. पण ती आपली उपजीविका कशी असली पाहिजे, म्हणजे आपल्याला बुद्ध धर्माच्या सांगण्यानुसार की आजीविका आपली जो आहे ती चांगली असली पाहिजे. कारण की त्याच्यातून अकुशल नसलं पाहिजे, कुशल असली पाहिजे. कारण की नाहीतर मग सुरे चाकू म्हणजे अशा पद्धतीने विकणं वगैरे अशासारखी उपजीविका करणारे लोक आहेत की नाही. म्हणजे काही वस्तू अशा विकतात की त्याच्यामुळे त्रास होतो, म्हणजे नाश होऊ शकतो. असे आपण कधीही करायचं नाही, हे लक्षात ठेवायचं की आपली उपजीविका आपण चांगलं शिक्षण घेऊन चांगली उपजीविका झाली पाहिजे. आता ह्या काही माहीत आहे का, या विरोधात काही व्हिडिओ ऑफिसमध्ये काम करून शेतकऱ्यांना यांनी मदत केलेली आहे. तसेच अरुणभाऊ लहानपणापासून ह्यांनी आपल्या म्हणजे समाजाला सुधारण्यासाठी किंवा समाजाला पेपर वर्तमानपत्र काढले. त्याच्यातून आता हे तुम्हाला तुमची जसं टीममध्ये आहे हे त्यांनी पुन्हा आपल्यामध्ये निर्माण केलं आणि तुमच्यापर्यंत आणलं. म्हणजे तुम्ही जगाला काही देऊ शकता. तुमचं कर्तव्य आता काय राहिलं आहे की आपण शिकायचं, मोठं व्हायचं आणि चांगले श्रद्धा ठेवून व्हायचं. पंचशिलेचं आचरणानं आपण मोठं व्हायचं आहे. आपल्यामध्ये पंचशिलेचं आचरण हे नेहमी असलं पाहिजे, जे त्याच्यातून आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग लवकर सापडल्याशिवाय राहत नाही. तर मुलांना आता आपली जाणवे तुम्हाला शिकवते नेहमी आहे की नाही, आणि हे सर्व गोष्टी शिकवते. संस्कार हे तुमच्यासाठी खूप मोठे तुम्हाला करणार आहे. आणि मी तुम्हाला आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आणि माझे
आपल्याला रुजवले ते आपण ते आत्मसात करून ते नेहमीसाठी आपल्याजवळ ठेवायचे. म्हणजे संस्काराचे मोती इथे जेवढे मुलं मुली बसले आहेत ते त्यांनी सगळ्यांनी उडी करायचेच नाही, ते पूर्ण पुढे कायम ठेवायचे. आज हिंदोत बौद्ध विहारामध्ये कुमारी गांधी रामटेके ही अगदी म्हणजे एक अशी सेवा करत आहे. तर मी माननीय अध्यक्ष तथागत टीव्ही चॅनेलचे अध्यक्ष मी यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करावं. इथे ही जी मुलं बसलेली आहेत, लहान मुलं आणि मुले इथे जी बसलेली आहे आणि ते रोज अगदी इथे दर रविवारी इथे संस्कार वर्गासाठी येतात. तर मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी जानवी रामटेके हिला मी आमंत्रित करते. तिने आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी तिला विनंती. सर्वप्रथम सर्वांना देवी जय देवी. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, माता रमाई, माता भीमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सर्व महामानवांना तिला वंदन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुभव आंबेडकर व तथागत टीव्ही चॅनलचे सर्व पदाधिकारी आज विंडोज बॅनर पेटवला येथे जमलेले आहेत. आमचा जो क्लास आहे आंबेडकरी बालसंस्कार वर्ग तो प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये प्रत्येक संडेला असतो. तर त्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या क्लासमध्ये कोणते सण आहे, 22 प्रतिज्ञा, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता की जसं रक्षाबंधन किंवा आणखी जे सण आहे ते आपल्या क्लासमध्ये किंवा नाही आपण नाही करत तरी ते सण म्हणजे सर्व त्यांना शिकवले जाते. त्यांना डिसिप्लिन शिकवले जाते. जेवढे बोलून मी सांगते देवी. आम्ही सुद्धा ही शिकत आहे की आता नुकतेच 12वीची परीक्षा पास झाली आणि ते MPSCचे क्लासेस करत आहे. त्या MPSCच्या क्लासेसमध्ये तिला हे शिकावं अशी मी मुलाच्या विनंती करते. आणि तिने संस्काराचे सगळे नेहमीसाठी मुलाला देत राहावे अशी तथागताच्या शैली माझी अपेक्षा म्हणजे माझी इच्छा व्यक्त करून दाखवते. पुढील कार्यक्रमासाठी आता बुद्धवंदना घ्यायचे तरी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बुद्धवंदना घ्यायची. संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाहातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिबन्धो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि,
शिक्षणाचे महाकारुणी परमपूज्य बोधिसत्व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले संस्कृती छत्रपती शाहू महाराज मातारामाई या सर्व विभूतींना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी प्रजागत त्यांना तसेच बाल संस्कार वर्ग हे घेण्यात येतात त्याकरिता ते आपले इतर ज्ञानी लोक काम केले ही या ठिकाणी दर रविवारी यात येत आहे. सकाळी 9 ते 11 या 2 तासामध्ये जुना त्याच्यानंतर आपण त्याला तो गुरुशिवा पाहून निघा या ठिकाणी निर्माण केलं. त्यानंतर त्या ठिकाणी तथागत भगवान गौतमीचं प्रत्येक प्रतिमा ही या ठिकाणी प्रतिमा चालू होती. त्यानंतर प्रतिमा दिली होती आणि तेव्हापासून या ठिकाणी बाल संस्कार वर्ग सुरू झाले. खूप वर्षापासून या ठिकाणी बाल संस्कार वर्ग सुरू झाले. आता जशा वर्षाच्या संध्याकाळी या ठिकाणी वर्षभर गणेशोत्सवाचा कार्यक्रम होतो. संध्याकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व प्रत्येक 3 महिन्यांपर्यंत वर्षाचा चालणार आहे आणि या ठिकाणी ग्रंथरत्नाचा कार्यक्रम होता आहे. विद्यार्थ्यांना नित्य नियमाने रोज होत आहे. प्रतिमा सकाळी यामध्ये सुद्धा घेण्यात येतात. तर असा हा विहाराचा नित्यक्रम हा सतत या ठिकाणी सुरू आहे. भारत संस्कार वर्ग केवळ दर रविवारी असते पण त्या व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या विचारांची तंत्रज्ञान हा ग्रंथ या ठिकाणी सायंकाळी वाचन करण्यात येतो. विहाराबद्दल सांगायचं म्हणजे या ठिकाणी आपण जे बाल संस्कार वर्ग घेत आहोत त्यातून त्याची आदर्श पिढी ही खूप मोठी होऊन मोठ्या मित्रांना चांगलं गोष्ट या ठिकाणी या ठिकाणाहून पुढे जातील आणि समोर आजूबाजू वाचणारे व्हिडिओ वाचणारे विद्यार्थ्यांना सुद्धा सर्व मुलं मुली ही व्यक्ती मोठी असतील कॉर्पोरेशन इत्यादी विविध परीक्षाची पुस्तके आहेत ती या ठिकाणी येऊन अभ्यास करीत आहे. आपण या ठिकाणाहून आपल्याला तिथे कुठून पावलं समोर वाचणारे गोष्ट आहे आणि हे विहाराच्या माध्यमातून सर्व या ठिकाणी झालेलं आहे. समोर आणखी एक वर्षी दुसऱ्या महाराजांना सुरू होणार आहे. ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला भगवंत भाऊ आणि यांच्या निमित्तानं आहे. तो पण सुद्धा हा काही दिवसातच चालू होणार आहे. त्याचे भूमिपूजन झालेलं. तर असा हा विहाराचा जो प्रवास आहे हा खूप मोठा आहे. अगोदर आम्ही या ठिकाणी विहारात होतं तेव्हा प्रतिवर्ग मिळून 2-2 रुपये वाचवले मोठ्यांनी गोळा करून ते आणलं आणि नंतर मग मान्य बाबासाहेब यांच्या निधीतून सुद्धा या कार्यक्रमाला पूर्ण पाठवून मिळालेलं होतं आणि असं करता हे प्रक्रिया झालेली आहे. या ठिकाणी विहाराच्या माध्यमातून जे भांडे विशेष भांडे होते ते सुद्धा आपण या ठिकाणी होतो आणि जास्तीत जास्त आपण समाज उपयोगी कार्य करतो आणि नवीन कार्य करतो. तर याच्यासाठी विहार हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण प्रत्येक बालक बालिका आणि या ठिकाणी जे धर्मांतर
आणि त्यामुळे बालमुक्ता जे आहे तर या आपण पालन करण्याच्या प्रयत्न केल्यापासून केवळ आपल्या जीवनात सफल होऊ आणि बाबासाहेब आंबेडकरांचे प्रश्न होतो भारत करण्याचं ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आणि प्रकारच्या पुण्याच्या मागणी जर आपण चाललो तर आपल्या जीवनात क्रांती समृद्धी आणि गरज ते नक्कीच पुन्हा जाणून लागते की मुलांनी मनापासून या घटना संस्काराबद्दल शुभेच्छा देतो. जय भीम जय भारत. धन्यवाद चंद्रभाऊ गाडगे यांनी हिंदुत्व विहाराबद्दल माहिती दिली. त्यांनी 1985 साली विहार इथे बांधण्यात आलेले आहे आणि इथे सगळं बौद्ध समाजाचे लोक इथे नित्यनियमाने इथे बुद्धवंदना घेतात आणि आता सध्या इथे वर्षाभात सुरू आहे. त्यांनी त्यांची पूजा आणि समाजाचा ग्रंथ पण वाचला जातो आणि इथे एवढंच काम नाही मोठ्या विहारामध्ये तर बाजूला इथे वाचनालय पण आहे. त्या वाचनालयामध्ये मुलं दररोज वाचनालयामध्ये वाचन करतात आणि इथे जे वाचन आणि जो अभ्यास करून इथे काही मुलं चांगल्या पदावर पण गेलेले आहे. धन्यवाद सर, त्यांनी खूप छान माहिती दिलेली आहे. आता पुढील अनुभव व्यक्त करण्यासाठी बालसंस्कारामध्ये एक मुलगा मी त्याला आमंत्रित करते की त्यांनी इथे आपलं अनुभव व्यक्त करावं की तुम्हाला इथे ही जाणीव तुम्हाला काय काय शिकवते, काय तुम्ही इथे संस्कार देता, बाबासाहेबांचे कोणते तुम्ही इथे म्हणजे आजकाल पात्रापैकी कोणत्या तुम्हाला कोणत्या मार्ग आवडलेले आहे किंवा तुम्ही इथे संस्कार कशा मार्ग देतात. तुम्ही इथे त्या मुलाला विनंती करा आमंत्रित करते की त्यांनी इथे स्टेजवर आम्ही आल्याबरोबर त्याने काही आमचे नावं विचारते आणि मग नावं विचारल्यावर आम्हाला शिकवायला सुरुवात करते. सुरुवात केल्यावर मग थोडंसं वेळ झाल्यावर आम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक दिल्यावर 5 मिनिटाचा ब्रेक केल्यावर मग 5 मिनिटाचा ब्रेक झाला तर मग बरं शिकवायला लागते आणि मग आम्हाला प्रार्थनेत घेते आणि घरी पाठवते. त्यानंतर मी सवितांना आमंत्रित करते की त्यांनी इथे त्याचं महत्त्व व्यक्त करावं की आम्ही ते तुम्हाला काय काय शिकवलं त्यांनी इथे त्याचं महत्त्व व्यक्त करावं. मी तुझ्याकडे एकदा आठवतो येथे आमच्याकडे बाल संस्कार बघायचा विद्यार्थी आहे. वेगवेगळे आम्हाला वेगवेगळे पद्धतीचा शिकवत असते. कॉलेजला क्लास चालू होतो आणि 9 वाजता प्रेस गाणे लागते आणि मध्ये येताना गाणे लागते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा परिचय होतो. त्यानंतर ध्यानमाला होते. विद्यार्थ्यांचा परिचय झाल्यानंतर ध्यानमाला होते. ध्यानमाल्यानंतर त्यांनी ते आम्हाला 22 प्रतिज्ञा, 10 काळानुसार, अष्टांगिक भाग इत्यादी सारख्या टॉपिकवर बोलायला लावते. वर्षी गोष्टी सुद्धा त्यांना एक्सप्लेन सुद्धा करून सांगते. ते कसं प्रकारे आपण काढल्या जातो असं सुद्धा सांगते. त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक होतो. त्या 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये ते आम्हाला नवीन खेळायला लावते. हे खेळून झाल्यानंतर 5 मिनिटाच्या नंतर परत शिकवायला लागते. व 11 वाजायला 15 मिनिटं कमी असताना ते प्रास्ताविक घेते म्हणजे की उद्देशिका बाळाच्या संविधान म्हणायला लावते व क्लास समाप्त करते. जय हिंद. इथे मी थांबतो. धन्यवाद सविता. सविता बद्दल काय होतं त्याचं धन्यवाद. सवितांनी सांगितले की इथे जाणून त्यांची एक काही तर आहेच म्हणा पण एक ती उत्तम शिक्षिका पण आहे. ती एक बाल संस्कार घेते म्हणजे ते संस्कार आहे खरेदी देत आहे आणि त्यांनी बरोबर छान सांगितले ते 9 वाजतापासून जे क्लासेस सुरू होतात आणि जे जे शिकवले जातात अष्टांग मार्ग, पारायणिका वगैरे जे काही इथे शिकवले जातात बाबासाहेबांचे जे विचार आहे ते इथे रुजवले जातात. त्यांनी अगदी छान गोष्टी सांगितलेल्या आहे आणि इथे रोज दर रविवारी इथे कार्यक्रम घेतला जातो आणि एवढंच नव्हे तर चित्रकला स्पर्धा, पोहणे स्पर्धा, पोहणे मापन, कसोटी त्याच्या
वाढायला चालू करते. राजताईंना आज आम्हाला जन्माष्टमीला सांगितलं तर राजताईंना आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले. आम्हाला खूप काश्मीरला देश झाला. आम्ही तो केल्यानंतर तेव्हा आम्ही धन्यवाद. त्याच्यानंतर मी सजावट टीव्हीचे संचालक माननीय अरुण मार्गदर्शक यांना आमंत्रित करते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं आणि अध्यक्ष माजी त्यांनी इथे दोन मनोगत त्यांनी व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. जसं काही स्वतःच्या पत्रिका पुस्तकं लागतात त्या पुस्तकाचं सुद्धा इथे मी वाटप करणार आहे. तर मी जाणून आपल्याला आमंत्रित करते की ती पुस्तक 2 वाजता एक गाणं म्हटलं जाते आई म्हणजे लेकराला. ते मी इथे तुम्हाला सादर करून दाखवणार आहे. आई म्हणे लेकरा मारी तुझा ओढणा सारखा ओढणा सारखा. आई म्हणे लेकरा दारे तुझा ओढणा सारखा ओढणा सारखा. हातपात घेताना तुम्हाला स्वामी धन्यवाद सविता. पुढे संचालन जाहीर करते. अयाची जाणीव आहे व्याख्यान आहे बाबासाहेबांचं. माझं नाव अयान आहे. मी एक बाबासाहेब व्याख्यानकार आहे. मी सुरुवात करतो. जाती महाधर्म आयोग तकारातीनं कथुका नियमाला मानायचे अशुद्ध कापून टाकायचे शिवाय आणि जिंकलो आम्ही योगत 14 तारखेला आणि त्याच्यात केले शुद्ध जयतू जो आता काढायचं त्या काळावरून लागतात कशी गरजी नाच कांडकाचं ज्ञान करून आता कसं शिकून गेले आंबेडकर तरुण सूर्य ते नाटकाचं हा कर्म कापू गुरु असं काप करत बरसोबी तिकडे भावने कपी कडे काम गुणलेले मान सिद्धले हरकत से आदले कमवले कधीचे उत्पत्ते नका प्रश्न थँक्यू. महाराष्ट्र बसले आहे सगळे टीव्ही कार्यक्रम मी 15 मिनिट पोराकडे करणार मी त्याच्यासाठी प्रमुख वाटप करणार आहे. तर सगळे टीव्हीचे संचालक माननीय अरुण यांनी करते की त्यांनी प्रमुख वाटप करावं. श्रेयांश बाकी विचारलं सगळ्यांनी काय करतो त्यानंतर अनुष्का घ्यागे. त्यानंतर सय्यदी पाटील. त्यानंतर प्रिया सोटके. त्यानंतर मनस्वी बनसो. त्यानंतर सृष्टी रेड्डी.
जमले का? त्यानंतर अंश मुके. त्यानंतर सैला मुके. त्यानंतर दिनांक शेंडे. त्यानंतर अथर्व दत्ताटे. त्यानंतर प्रियांश बनसोड. छोटा फटाका. त्यानंतर यश फुलझेले. असं बेटा मिळालं सर्वांना? देतो आहे. आज त्यांनी 8 वाजतापासून ही मुले इथे आलेली आहे. त्यांनी म्हणजे वेळात वेळ काढून इथे त्यांनी उपस्थिती दाखवली आणि जान्हवी रामटेके जी इथे 2 संस्कार त्या म्हणजे घडवते त्या मुलांवरती, तर तिला तिच्या शब्दाला मान देऊन इथे उपस्थित झाले आणि त्यांनी आपला वेळ काढून इथे वेळ दिला. त्याबद्दल आम्ही तथागत टीव्ही तर्फे त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. आणि आता पुढील अध्यक्ष भाषणासाठी मी तथागत टीव्ही चॅनलचे अध्यक्ष माननीय अरुण वानखेडे सर मी यांना विनंती करते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. एका लग्नातून नृत्य परिषद डॉक्टर आंबेडकर नंतर रागे महाराज यांच्या विचाराला नमन करतो. आजच्या या संस्कार बोर्डाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या युवज्योत विद्यालयाचे अजयपुरा अध्यक्ष गरुड साहेब आमच्यासोबत तथागत टीव्ही चॅनलच्या टीममध्ये तथागतच्या सल्लागार आदरणीय सविताई, माननीय वंदनाताई गोरागळे, महिला प्रमुख, त्याचप्रमाणे आमच्यासोबत संगीताताई, आज संस्कार वर्ग चालवत आहे आमच्या जान्हवीताई रामटेके. आणि आपण सर्व संस्कार वर्गाला नियमितपणे रोज सकाळ संध्याकाळ नाही का येत असतात. त्यांचं या ठिकाणी स्वागत. संस्कार म्हणजे काय आणि संस्कार कोणाला दिले जातात? संस्कार हे लहानपणापासून दिल्यानंतर जेव्हा आपल्या वयात आल्यानंतर आपण जर चांगले संस्कार केले तर आपण त्या संस्कारामध्ये लहानपणात असताना त्या संस्कारानुसार आपण काय करतो त्याचप्रमाणे तशी त्या संस्काराची सवय पडते. म्हणजे चांगल्या कामाची सवय पडते, चांगल्या वाचनाची सवय पडते, चांगल्या राहण्याची सवय पडते, चांगल्या जगण्याची सवय पडते. जगण्यातून आपण काय करतो मोठं माणूस होतो. मोठं माणूस कोणी कलेक्टर होतं, कोणी SP होतं, कोणी इन्स्पेक्टर होतं, कोणी तहसीलदार होतं. म्हणजे याच्यामध्ये कोणी महात्मा फुले होता, याच्यामध्ये कोणी जिजाई होते, रमाई होते, याच्यामध्ये कोणी सावित्री होतो. आपण जेव्हा एखादं रोपटं लावतो ना, रोपटं म्हणजे झाड लावतो ना, ते झाड आपण झाडं नसं लावलं त्याच्याकडे लक्षच नाही दिलं तर ते कसं होईल? नाही पाणी वगैरे टाकू आपण पण त्याच्यावर लक्षच नाही दिलं तर कुणीच देत नाही. आपण रोज पाणी देतो ते कसं लक्ष नाही दिलं तर ते आता हेपळं होईल.
कसं होईल असं म्हणलं ते आपण असं लावून देऊ ते आडू असं पडलं का मग ते तसं होईल. पण आपण जर त्याला रोपटं लावल्यानंतर त्याला जर ते असं एकूण झालं खाली पडलं तर मग त्याला काय आपण काळी लावतो एखादी म्हणजे सरळ राहण्यासाठी. म्हणजे त्याला काय देतो आपण आधार देतो. काय आधार देतो आपण म्हणजे आपल्याला संस्कार झाले असतात बरोबर. जसं जसं ते झाड मोठं होतं तसं सरळ होते आडवती होते का असं तसंच माणसाचं आहे. माणसाला जर संस्कार मिळाले तर माणूस कसा होतो सरळ होतो संस्कारिक होतो. त्याच्यामधून त्याला काय मिळतात या गोष्टी मिळतात. म्हणून म्हटलं मी याच्यामधून बाबासाहेब निर्माण व्हा त्याच्यामधून सावित्रीबाई निर्माण होईल त्याच्यामधून रमाई निर्माण होईल. म्हणून त्या ताईचं एक वेळा टाळ्यानं स्वागत करा. स्वागत करायसाठी म्हटलं मी आपले अभ्यास करू आपले क्लास करू एमपीएससीचे क्लास करू तुम्हाला वेळ देऊ तुमचा संस्कार वाढवते आणि स्वतःचाही अभ्यास करते त्यासाठी या टाळ्या होत्या. आता या तथागत विद्यार्थी मी तुला मी शुभेच्छा देतो की येत्या तू चांगला मार्क पास होशील. एमपीएससी मध्ये एमपीएससीचे क्लासेस आहेत त्याच्यात तू पास होशील आणि चांगल्या प्रकारे अधिकारी बनशील. एवढं बोलतो थांबतो. आमच्या या भीम गुरुद्वारामध्ये हरियापुरा येथे भीम गुरुद्वारामध्ये आमच्या या सर्वांनी या ठिकाणी काही लोक घरातून आलेले असतो त्यांचे स्वागत करतो. आधी आपण तिथे आला आम्हाला वेळ दिली. तुमच्या कलाकार चॅनल आमचं 98 नंबरवर दिसते. जीटीपीएल बॉक्स कोणाकोणाकडे आहे जीटीपीएल बॉक्स काळा बॉक्स त्याच्यावर 98 नंबरवर चॅनल दिसते आपलं. कितीवर 98. जर तुझ्याकडे चॅनल असेल तुम्हाला तुझ्याकडे प्रत्येकाचा मोबाईल आहे आई-वडिलांजवळ आहे त्यांना सांगायचं तथागत तुम्ही चॅनल अमरावती टाका. तर यूट्यूबमध्ये जायचं आणि ते पाहायचं तुमचा कार्यक्रम बुधवारपर्यंत या ठिकाणी तुम्हाला दिसून देईल. तुम्ही आम्हाला या ठिकाणी वेळ दिला तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडली असेल त्याच्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. तुम्हाला पुढील जे तुम्ही वर्ग शिक्षक संस्कार करता त्याची भरभराट हो तुझं चांगलं हो आणि आम्हाला तुम्ही इथे बोलावं तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये दाखवणार आहोत. तुम्ही बोलावं त्याबद्दल तुमचं स्वागत करतो आणि सर्वांचं मला आमच्या सगळ्या टीमचं या ठिकाणी तुम्ही सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो. दाखवतो. जय भीम जय भीम जय भीम. धन्यवाद. त्यांनी खूप छान डोक्यात जोडणारे दिले. खरंच आपण एखादा उत्तर लावलं आणि त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि ते जर पिंपो किंवा असं बंद वागतं तर ते वेगळं आपल्याला वाढेल. म्हणून सरांनी खूप छान उदाहरण दिले आणि खरं ते सांगायचं बालसंस्काराचे जे मोठे आहे ते तुम्हाला दिले जातात त्याचं तुम्ही जतन करा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसे विचार आत्मसात केले आणि ते कसे घडले त्यांनी अभ्यास कसा केला आणि पुढे कसे गेले आणि संविधान कसं लिहिलं आणि संविधानाचा एक एक पान मी काय म्हणते संविधानाचं एक एक पान सगळ्यांनी वाचलं. कुणाकुणाकडे संविधान आहे बाकीच्याकडे नाही संविधान. काही तुमच्याकडे संविधान काही तुमच्याकडे संविधान. आपल्याला जर बाबासाहेबांनी एवढ्या मोठे संविधानामध्ये अधिकार दिले स्त्रियांना अधिकार दिले पूर्ण जगाला त्यांनी अधिकार दिले तर आपल्याकडे नसावं. प्रत्येकाने जरी गेल्यानंतर उद्यापासून प्रत्येकाने आपापल्या घरी एक भारतीय संविधान घ्या. आपण बाबासाहेबांच्या जयंतीला का करतो बाबासाहेबांनी या जगाला संविधान दिलंय पुढे जगाला विश्वाला दिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरात संविधान घ्या आणि संविधानाचं एक पेज वाचा. मला खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते काय होते आणि त्यांनी आपल्याला काय दिले काय एवढं मोठं दान दिलं आपल्याला संविधानातर्फे. स्त्रियांना अधिकार दिले मुलांना अधिकार दिले काय केले काय होतं कोणी केले कोणती शिक्षा होते चुकीचं वागणे काय होतं आपण चुकीचं कृत्य केल्यानंतर कोणती कलम लागते हे त्याच्यामध्ये दिलेले आहे. जांभे घेण्यापेक्षा संविधानाकडे लक्ष द्यायचं. संविधान पहा संविधान वाचा. उद्या खात्या सगळ्यांनी मला एक संविधान दाखवा. गांधी मी तुला सांगते की सगळ्यांकडे एक गांधी सगळ्यांकडे एक संविधान असणं आवश्यक आहे. जसे तू संस्कार करताना संस्कार जे बाबासाहेबांचे विचार आत्मसात करते रोज एक संविधानाचा एक पाठ त्यांना वाचून दाखवतात. सगळ्यांनी ऐकायला संविधान काय आहे मग
हे सर्व वया तुमच्या सोबत आहे. तुम्ही सर्वांच्या हाती आहे ना? त्या वया कोणी दिल्या? त्यांनी दिल्या परंतु आज तुमच्या हाती आज कोणी दिल्या? तर ते आमच्या महिला प्रमुख आहेत. कोल्हाकडे त्या तथागतीच्या महिला प्रमुख आहेत. प्रमुख म्हणजे मेन. त्या मेनने आज आपल्याला तुमच्याला अभ्यासाला गुण दिले, वया दिल्या. त्याच्याबद्दल तुम्हाला त्यांचं जोरदार टाळ्यानं स्वागत करत आहे. सगळ्यांना मी दुपारसाठी मी रजोया दिलेली आहे. तर सगळ्या मित्रांना मी विनंती करते की हा कार्यक्रम आठवल्यानंतर सगळ्यांनी चौकटीचं सेवन करावं. आभार प्रदर्शनासाठी आभार प्रदर्शनापूर्वी एक गाणं म्हणायचं आहे. आमच्या रवीला ताई आहे तर त्यांना एक मैत्री गीत म्हणायचं आहे. तर कोणी मैत्री गीत म्हणताय का? मैत्री काय आमचे गाणे एकच गाणे मैत्रीचे गाणे मैत्रीचे गाणे आमचे गाणे सदैव आम्ही गातच राहू सदैव आम्ही गातच राहू मैत्रीचे गाणे आमचे गाणे एकच गाणे मैत्रीचे गाणे आमचे गाणे एकच गाणे मैत्रीचे गाणे देऊळी सोनेरी रे आमचे गाणे आमचे गाणे आमचे गाणे एकच गाणे मैत्रीचे गाणे आमचे गाणे. हा कार्यक्रमाकरिता तुम्ही जो निर्माण करते कुमारी आजी आमचे तिने हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. तिने वेळात वेळ काढून असलेल्या पुरुषांना कायद्याने तरी तिने वेळात वेळ काढून या लहान मुलांना रोज संस्काराचे धडे दिले. ह्या मुलांना 2.5 वर्षापासून तिने इथे बोलवले आणि तिने हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने इथे आयोजित केलेला आहे. त्यामुळे मी दत्तात्रय टीव्ही चॅनलतर्फे तिथे मनापासून मी धन्यवाद मानले, आभार मानले. तसेच तिथे की बालमित्र बसलेले आहे, बालमित्र आणि बालमैत्रिणी यांनी सुद्धा आपला अभ्यास बाजूला ठेवून इथे संस्काराचे ते धडे ते त्यांना दिले जातात. त्यांनी वेळात वेळ काढून इथे कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे या सगळ्या बालमित्र आणि मैत्रिणींना मी त्यांचे आभार मानते. तसेच अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरुणभाऊ आंबेडकर तसेच रवीलाताई तसेच चंद्रभाऊ गडवी सर आणि इथे उपस्थित असलेले सर्व मी यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपल्याने असे जाहीर करते. आणि पुढील आता मुलांना कल्परी वाटपाचा कार्यक्रम तुम्हाला आधी याची मी विनंती करते. तुमच्या आज कोणती अरे इकडे ना फोटो काढायचा आहे ना आपण सगळेजण मागे छोटा झोपवणे या ना तुम्ही या ना पहिले मुलांचं ते मागं घ्या ना तो टेबल उचलून घ्या ना ते टेबल साईडला घेऊन घ्या ना थांबा काकू थांबा पहिले महात्मा फुल्यांचा डॉक्टर आंबेडकरांचा शरणं गच्छामि.
पुस्तकाचे वाचन करावे. जसं डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले आहे की शिक्षण घ्या, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष व्हा आणि शिक्षणाशिवाय प्रगती होत नाही. म्हणून मी माझ्यातर्फे तथागत TV चॅनलची महिला प्रमुख या नात्याने मी भीमज्योत वाचनालयाला ही पुस्तकं मी भेट देत आहे की जेणेकरून मुलं इथे पुस्तक वाचतील आणि त्यांना ज्ञान मिळेल. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि.